आणि यानंतर या बुलेटिनमध्ये बघूयात बातमी 36 जिल्ह्यांची वेगवान स्वरूपात। पश्चिम रेल्वे मार्गावरील दुरुस्तीच्या कामासाठी रविवारी सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 3 वाजेपर्यंत सांताक्रूज आणि गोरेगाव दरम्यानच्या अप आणि डाऊन फास्ट लाईनवरती 5 तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे। या काळात फास्ट लाईनवरील लोकल सांताक्रूज ते गोरेगाव दरम्यान धीम्या मार्गावरती वळवण्यात येतील। शिक्षकांना पुन्हा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीएलओ ड्युटीला कामाला जुंपण्यात आले। निवडणूक जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार पालिका शाळातील तब्बल 2000 शिक्षकांना 16 ऑगस्ट पूर्वी संबंधित मतदारसंघाच्या निवडणूक कार्यालयात हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यामध्ये यावर्षीच्या दुसऱ्या विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रमाची घोषणा केली आणि त्यात पात्र नवमतदारांच्या नोंदणीसह विद्यमान मतदारांसाठी मतदार यादीतील आपल्या तपशिलात बदल दुरुस्त्या करण्याची संधी देखील उपलब्ध आहे। त्यासोबत मतदारांना नावासोबतच मोबाईल क्रमांक जोडता येणार आहे। कांद्याबाबत सरकारची धरसोड भूमिका आणि निर्यातीवरती लादलेल्या 40% किमान निर्यात मूल्य इत्यादी कारणांनी मुंबईच्या नावाशेवा बंदरातून समुद्रामार्गे कांद्याची निर्यात 60% घटली आहे। देशाची कांदा निर्यात गत वर्षात 13% घटली असल्याचे आकडे जून महिन्यात समोर आले होते। गणेश मंडळांना महानगरपालिकेतर्फे यापूर्वी देण्यात आलेली मंडप परवानगीसाठी कोणत्याही अटी आणि शर्तीविना 5 वर्षांकरता परवानगी देण्याची कार्यवाही करण्यात यावी असं स्पष्ट करण्यात आलंय। त्यामुळे गणेश मंडळांना आता सलग 5 वर्ष मंडप परवानगी मिळणार आहे। राज्यातील महिला बचत गट आणि महिला उद्योजकांनी तयार केलेल्या उत्पादनांना राष्ट्रीय स्तरावरती बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित डिजिटल मार्केटिंग ॲप तयार करावं। शहरामध्ये बचत गटांची संख्या वाढवावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेत। जळगावात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या डॉक्टरांसह विद्यार्थ्यांनी महिला डॉक्टरवरील अत्याचाराच्या निषेधार्थ कॅन्डल मार्च काढत निषेध व्यक्त केला आणि या आंदोलनात भाजपचे आमदार सुरेश भोळे यांच्यासह भाजपच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले। म्हाडाच्या कोकण मंडळाच्या सोडतीसाठी आता MSRDCची घरं मिळणार आहेत। पनवेल आणि खालापुरात 1823 घरांचं बांधकाम सुरू आहे। हे बांधकाम पूर्ण झाल्यावरती या घरांचा म्हाडाच्या 2026 मधील सोडतीत समावेश होईल। राज्यात महामार्गाचं जाळं उभारण्याची जबाबदारी असलेले महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आता झोपड्यांच्या पुनर्विकास करणार आहे। मुंबईतील 45 झोपडपट्ट्यांमधील 24,266 झोपड्यांच्या पुनर्विकासाची जबाबदारी MSRDCवरती दिली जाणार आहे। मुंबईतील 233 झोपडपट्ट्यांमधील 2,13,000 झोपडपट्टीधारकांना पक्की घरं मिळणार आहेत। आता झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण हे MSRDC, MMRDA, सिडको, BMC, महाप्रीत तसंच MIDC आणि म्हाडा यांच्या संयुक्त भागीदारीत झोपडपट्टी पुनर्विकासाचे प्रकल्प राबवणार आहे। मुंबईत रखडलेल्या 233 झोपडपट्टी पुनर्वसन योजना आता पूर्ण करण्यात येणार आहेत। मुंबई महानगरपालिका, म्हाडा, MMRDA आणि MSRDCच्या माध्यमातून ही योजना पूर्ण करण्यात येईल आणि त्याद्वारे जवळपास 51,517 झोपड्यांचं पुनर्वसन केलं जाणार आहे। मुंबई शहर झोपडपट्टी मुक्त असावं असं ध्येय असायला हवं असं मत व्यक्त करत महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र कायद्याच्या कठोर आणि काटेकोर अंमलबजावणीवरती खंडपीठानं भर दिला। त्यानुसार कायद्याचं काटेकोरपणे पालन करणं आवश्यक आहे असं देखील कोर्टानं म्हटलं। जागतिक आर्थिक अनिश्चिततेमुळे चालू वित्त वर्षाच्या पहिल्या 4 महिन्यात भारताची सोनं आयात 4.23% घसरून 12.64 अब्ज डॉलर्सवरती आली आहे। मागील वर्षी समान कालावधीत 13.2 अब्ज डॉलरचं सोनं आयात झालं होतं आणि मिळालेल्या आकडेवारीनुसार सोन्याच्या आयातीतील ही सलग 3ऱ्या महिन्यातली घसरण आहे। राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाला नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी वारंवार CSR निधी देण्यासाठी इच्छुक असतात, मात्र तो निधी कशा पद्धतीनं घ्यावा, याची अंमलबजावणी कशा पद्धतीनं करावी याबाबत कोणतंच धोरण नसल्यामुळे हा निधी स्वीकारण्यासाठी विभागाला अडचणी येत होत्या। मात्र आता याबाबत ठोस धोरण तयार करण्यात आल्यामुळे राज्यातील आरोग्य सेवेसाठी कॉर्पोरेट कंपन्यांची मदत घेणं सोपं होणार आहे। फेरीवाला समितीची निवडणूक 29 ऑगस्टला होणार आहे। यासाठीची मतदान प्रक्रिया सकाळी 7 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पार पडेल। त्याच दिवशी 5 वाजल्यानंतर मतमोजणी प्रक्रिया सुरू होईल आणि निकाल जाहीर होईल अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली। माहीम, दादर आणि अन्य चौपाट्यांच्या स्वच्छतेसाठी मुंबई महानगरपालिकेतर्फे जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून स्किड स्टिकर लोडर यंत्र खरेदी केलं जाणार आहे। विशेष म्हणजे या यंत्रांची जेवढी किंमत आहे तेवढी किंवा त्यापेक्षा जास्त खर्च
पुढील वर्षी प्रत्येक वर्षाच्या देखभालीसाठी पालिकेला करावं लागणार आहे. देवनार डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्यापासून वीज निर्मिती करण्यासाठी प्रकल्प सुरू करण्याकरता एका कंपनीची निविदा आली असली तरी हा प्रकल्प प्रत्यक्ष कार्यान्वित होण्यासाठी आणखी वर्षभराची प्रतीक्षा करावी लागणार आहे. ऑक्टोबर 2025 मध्ये हा प्रकल्प कार्यान्वित होईल असं सूत्रांकडून समजतंय. चेंबूर ते 7 रस्ता दरम्यानची मोनो सेवा आता सुधारणार आहे. सिग्नल यंत्रणा आणि नव्या गाड्यांच्या तपासणीसाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुरक्षा चाचण्यांवरती देखील भर दिला जाणार आहे. विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यास 2 महिने अवकाश असताना पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठाणे शहराच्या अंतर्गत रिंग मेट्रो रेल्वे प्रकल्पाला मंजुरी मिळाली. 2029 पर्यंत पूर्ण होणारा हा प्रकल्प 12,200 कोटी रुपयांचा आहे. जर्मनीमध्ये वाहन चालकांचा इतर क्षेत्रात रोजगाराची संधी उपलब्ध आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील कुशल मनुष्यबळ पुरवलं जाणार आहे. यासाठी महाराष्ट्रातून पहिल्या टप्प्यात 10,000 तरुणांची निवड केली जाणार आहे. नागपुरात एमपीएससी आणि आयबीपीएसची परीक्षा एकाच दिवशी होणार आहे. दोन्ही परीक्षा एकाच दिवशी होत असल्यामुळे दोन्हीकडे अर्ज करणाऱ्यांची मोठी नाराजी आहे. एमपीएससीची राज्यसेवा पूर्व परीक्षा 25 ऑगस्टला होणार आहे, तर 25 ऑगस्टलाच आयबीपीएसची लिपिक पदाची परीक्षा होणार आहे. बच्चू कडूंच्या प्रहार पक्षाला बॅट हे चिन्ह दिल्यानंतर आमदार बच्चू कडू यांनी निवडणूक आयोगाचे आभार मानलेत. निवडणूक आयोगानं शोभेल असं चिन्ह आम्हाला दिलंय, आता आम्ही खऱ्या अर्थानं चौकार आणि षटकार मारणार, अशी प्रतिक्रिया बच्चू कडूंनी दिली. बदलापुरातील एका नामांकित शाळेमध्ये 3 ते 3.5 वर्षांच्या अल्पवयीन विद्यार्थिनीवरती अत्याचार घडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान या घटनेनंतर बदलापूर शहर हादरून गेलंय. पोलिसांनी याबाबत अज्ञाताविरोधात गुन्हा नोंदवण्यासाठी चक्क 12 तास लावल्यामुळे संताप व्यक्त होतोय. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील 15 वर्षीय अल्पवयीन तरुणी 15 ऑगस्टपासून बेपत्ता आहे. दरम्यान संशयित आरोपीविरोधात गुन्हा दाखल झालाय, मात्र त्याला अटक करण्यात पोलिसांनी दिरंगाई केल्याचा आरोप करत शेकडो नागरिक मंडणगड पोलीस स्टेशनमध्ये धडकले. धाराशिव कळंब मतदारसंघावरती आरोग्यमंत्र्यांचे पुतणे धनंजय सावंत यांनी दावा केलाय. लोकसभा निवडणुकीत उमेदवारी दिली नाही, विधानसभा निवडणुकीत माझं काम पाहून तरी माझा विचार करावा, असं ते म्हणाले. तसंच इतर पक्षांच्या नेत्यांशी आणि पक्षात सकारात्मक संबंध असल्याचं सांगत धनंजय सावंत यांनी सूचक इशारा दिला. लोकसभेच्या मागील 3 टर्म सुप्रिया सुळे यांना अजित पवारांनी निवडून आणलं, हे त्या विसरल्या असा टोला रुपाली चाकणकर यांनी लगावला. सुळे जेव्हा पहिल्यांदा लोकसभा लढवत होत्या त्यावेळी त्यांना कुणी ओळखत सुद्धा नव्हतं. दादांनी स्वतः उमेदवार असल्यासारखं काम केल्याची आठवण त्यांनी करून दिली. निवडणुकीच्या आधी किंवा नंतर महायुतीतील 3ही पक्ष एकत्र राहतील असं वाटत नसल्याची टीका रोहित पवार यांनी केली. महायुतीच्या 3 पक्षांमध्ये सर्व काही आलबेल आहे, असं काही नाही, असं ते म्हणाले. तोंडाचा पट्टा चालवणाऱ्यांचा बंदोबस्त राष्ट्रवादीला करता येतो, अशा शब्दात अमोल मिटकरी यांनी संजय राऊतांवरती पलटवार केला. ठाकरे आणि पवार कुटुंब फोडलेल्यांनी सुप्रिया आणि अजित पवार या बहीण भावांबद्दल बोलू नये, असा इशारा त्यांनी दिला. पिंपरी चिंचवड शहरामध्ये अजित पवारांची जनसन्मान यात्रा असून अजित पवारांनी पिंक रिक्षामधून प्रवास केला. रिक्षाचालक महिलांच्या विनंतीनंतर अजित पवारांनी या रिक्षातून प्रवास केला. उपमुख्यमंत्री अजित पवारांची जनसन्मान यात्रा पुण्यातील मावळमध्ये असताना अजित पवार दुपारच्या जेवणासाठी जिथे थांबले तिथे मराठा क्रांती मोर्चानं त्यांना घेराव घातला. कायमस्वरूपी मराठा आरक्षण आम्हाला कधी मिळणार, आंदोलनाच्या वेळी दाखल झालेले गुन्हे मागे कधी घेणार, असे प्रश्न या सर्वांनी अजित पवारांसमोर उपस्थित करत त्यांना निवेदन दिलं. बीडच्या तेलगावनंतर परळी शहरामध्ये शिवस्वराज्य यात्रेत मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी करत स्टेजवरती गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. मराठा आरक्षणासंदर्भातील भूमिका सांगा असं म्हणत 1 मराठा लाख मराठाची घोषणाबाजी करण्यात आली आणि यावेळी खासदार बजरंग सोनावणे यांनी मराठा आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. नाशिकच्या बडी दर्गा भद्रकाली या परिसरामध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे. नाशिक बंदला दुपारी हिंसक वळण लागल्यानंतर पोलिसांकडून परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली असून नागरिकांना घरातच राहण्याचे आदेश देण्यात आले. बांगलादेश येथील अल्पसंख्याक बांधवांवरील होत असलेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ जळगाव जिल्ह्यात बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदला व्यावसायिक तसंच सर्वच घटकांनी पाठिंबा दर्शवल्याचं दिसतंय. या बंदमुळे सुवर्णनगरी जळगावात कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली आहे.
कोलकात्यात झालेल्या महिला डॉक्टरच्या निर्घृण हत्येविरोधात पुण्याच्या ससून रुग्णालयात आयएमए आणि मार्डच्या विद्यार्थी आणि निवासी डॉक्टरांनी तीव्र आंदोलन केलं. आयएमएनं 24 तासांच्या संपाची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बुलढाण्यात ठाकरे गटानं हल्लाबोल आंदोलन केलं. सोयाबीन आणि कापसाला हेक्टरी 5,000 रुपये अनुदान मिळावं, पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेमध्ये शेतकऱ्यांना त्रास देऊ नये या मागण्यांसाठी हे आंदोलन होतं. कल्याण डोंबिवली इथल्या 27 गावांमधील नागरिकांसाठी क्लस्टर योजना राबवण्यात येणार आहे अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली. खासदार श्रीकांत शिंदेंनी दिलेल्या प्रस्तावावरती आराखडा तयार करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या. दंडकारण्यामध्ये माओवाद्यांच्या संघटनेत सक्रिय असलेली आणि नंतर पोलिसांसमोर आत्मसमर्पण करणाऱ्या जहाल महिला माओवादीचं पोलिसांच्या पुढाकारानं एका शेतकरी तरुणासोबत लग्न झालं. सलग 14 वर्ष माओवाद्यांच्या संघटनेत सक्रिय असलेल्या रजनी उर्फ कलावती या महिला माओवाद्यानं गेल्या वर्षी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं होतं. वर्ध्याचे पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांची मुंबईमध्ये बदली झाली आहे. त्यांना निरोप देताना अधिकारी आणि कर्मचारी भावूक झाले. कामगार कल्याण मंडळामार्फत नोंदणीकृत कामगारांना दिल्या जाणाऱ्या किट वाटपात दलालांचा सुळसुळाट असल्याचा आरोप आमदार तानाजी मुटकुळे यांनी केला. काही नागरिकांच्या तक्रारीनंतर मुटकुळे यांनी MIDC भागात किट वाटपाच्या गोडाऊनला भेट दिली आणि त्यावेळी ही बाब समोर आली. आणि या सगळ्या बातम्यांसोबतच वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. लगेच परत येतोय.